माध्यमातून पॉवर प्ले स्पेशालिस्ट अस्तिक दुपारचा सत्र आहे. अनेक संख्येने क्रीडारसिक आता मात्र आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्या सर्व क्रीडारसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण या स्पर्धेच्या आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. दुसऱ्या सेशनमध्ये आपण आता पोहोचलो आहोत. पहिला सेशन मात्र तिथे मात्र आपण पाहिला एकूण 10 संघांना स्पर्धेमध्ये आज दिवसामध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं. त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला इथे सुरुवात करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा पंचांच्या वतीनं दिला जातोय. शानू कुरेशी आणि त्यांच्या सोबत असतील पंच स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये परेश महाजन सर. अस्तिक लॉंग रनअपच्या साईडनं ओव्हर द विकेट सुरुवात केली. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र ड्राईव्ह केला, अतिशय वेगाने निघून जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती हा जबरदस्त फटका विश्वासच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार. चांगली गोड सुरुवात या ठिकाणी विश्वासच्या वतीने पाहायला मिळाली. चौकारात आपला स्वतःचं आणि संघाचं खातं मात्र त्या ठिकाणी उघडलं गेलं आणि दोन्ही संघांना पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ करून आता मात्र एकमेकांसमोर दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांची गाठ झालेली आहे आणि चांगला सामना होईल त्यात काही शंका नाही. प्रगत टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही दोन्ही संघांचा आपण विचार केला तर या सध्याच्या घडीला चांगला क्रिकेट खेळतायत. ओहो, खराब चेंडू आहे. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू मात्र या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे वेगाने ट्रॅव्हल होतोय. रेस सुरू होती आणि त्या रेस मध्ये शेवटच्या क्षणाला चेंडूचा विजय होताना पाहायला मिळाला. 1+4 एकूण 5 धावा. सलगचा हा दुसरा चौकार विश्वास जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. जणू काय आपल्या स्पर्धेमध्ये इथे गिफ्ट दिला जातो या गोलंदाज अस्तिकच्या वतीनं. पहिल्या सामन्यामध्ये अस्तिकने चांगला खेळ प्रस्थापित केला होता, परंतु त्यानंतर कुठेतरी एकविरास्फोट भादाडे संघाच्या विरोधात थोडंसं दडपणामध्ये गोलंदाजी करत असताना फ्री हिट चेंडूवरती मोठा हिट येईल का विश्वास पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. लाईन चुकीची निवडली, थोडंसं दडपण त्याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. फ्री हिट कंटिन्यू आहे. अजून एक अतिरिक्त धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 10-10 अर्थात 10 धावा आणि या एक चेंडूवरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खराब सुरुवात मित्र बनेन अस्तिकच्या वतीनं. तसंही एक प्रॉपर गोलंदाज म्हणून त्याची ओळख या संघामध्ये आपण नेहमीच पाहत असतो. फ्री हिट कंटिन्यू शप्पल होऊन हो करण्याचा प्रयत्न तिथे मात्र विश्वास न केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही आणि या पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतो. या अतिरिक्त धाव तिथे मात्र जोडली गेली. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. पुढील सामना तुम्ही पाहणार आहात गावदेवी स्पोर्ट सापे विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. सापे संघानं प्रथमतः कलंबोली संघाला पराभूत केलं होतं आणि भोईरगाव संघानं एक मोठा अपसेट पाहिला आपण. किंग्सफोर्ड खानिवली संघाला त्या संघानं पराभूत केलं. पावलांचा वापर फुलटॉस आहे. टर्न केल्या मिड विकेटला मात्र फिल्डर तैनात आहेत आणि जोपर्यंत फेकी येते तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. डीप मिड विकेटला मात्र पाहू शकाल तुम्ही श्रीकांतच्या माध्यमातून फिल्डर तैनात आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल लॉंगॉक पण एक फिल्डर तैनात आहेत गोविंदच्या रूपानं. तदनंतर मिडॉनवरती फिल्डर तैनात आहे. शॉर्ट इस्टा कव्हरला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट कव्हरकडे एक फिल्डर तैनात आहे. शॉर्ट पॉईंटला एक फिल्डर तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड बॅड आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक फिल्डर तैनात केलेला आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल रश्मात फटका तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांच्या वतीनं या ठिकाणी पाहू शकाल लेग बायचा इशारा तिथे मात्र पाहायला मिळतोय. थोडीशी अपील पाहायला मिळाली, परंतु मग पिचिंग जी होती ती मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर होती आणि त्याच अनुषंगानं ही अपील पंचांनी फेटाळली. चांगली वापसी, चांगला कमबॅक गोलंदाज अस्तिक करत असताना, कारण पहिल्या चेंडूवरती 10 धावा खर्च करत असताना त्यानंतर चांगला लेंथवरती आता मात्र तो मारा करतो आणि हे होणं गरजेचं आहे. एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी दाखवत असताना आपल्या घरच्याच स्पर्धेमध्ये, आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ तुम्हाला मात्र करावा लागेल. आणि इथे मात्र पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न विश्वासने केला. जर थोडंसं गॅप तिथे चांगल्या पद्धतीने शोधला असतं तर मात्र इथून किमान 4 धावा त्या फटक्यावरती मिळाल्या असत्या, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जर त्याला मात्र जास्त महत्व नाहीये. ऑन साईडला पाहू शकाल वेगाने वारे वाहत आहेत. लॉंगाच्या दिशेने सुद्धा तुम्ही पाहू शकाल किती वेगाने वारे तिथे वाहताना आपण पाहतोय.
आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा फलंदाजांना मिळू शकेल या दुपारच्या सत्रामध्ये आणि तो फायदा उचलण्याचा प्रयत्न येतो ना स्वप्नील कथोर एक्झॅक्टली करण्याचा प्रयत्न करेल. स्वस्तिक अस्तिक पुन्हा एकदा पुढे येऊन केल्याचा प्रयत्न जबरदस्त या ठिकाणी बॉटमॅनचा वापर मिड ऑफला बीट केल्यानंतर चेंडू डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस कुठेतरी एकविरास्फोट भादानी संघ या सामन्यावरती हवी होत असताना कारण एक गडी आतापर्यंत या संघाने गमावला नाहीये आणि एक्झॅक्टली धाबा जर आपण पाहिलं तर 19 धाबा पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अस्तिकने खर्च केल्या. कुठेही न डगमगताना कुठलाही प्रेशर न घेत असताना या सलामीवीरांनी जबरदस्त सुरुवात आपल्या संघाला करून दिली. एका बाजूला विश्वास जाधव तर दुसरीकडे स्वप्नील कथोरे आणि आता मात्र या धावांना लगेच रिकव्हर करावं लागेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये. जर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला जर रोखायचं असेल तर मात्र इथून या ठिकाणी ऋतिकला चांगला स्पेल हाताळावा लागेल कारण ऋतिक पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे ज्याने एका षटकामध्ये या 3 धावा खर्च करत 1 विकेट्स प्राप्त केला होता. परंतु तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. तुम्ही पहिल्या फेरीमध्ये नक्कीच जिंकलात परंतु दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा तुम्हाला जिंकावाचा लागेल तर तुम्हाला चांगली खेळ इथे मात्र प्रस्थापित करावी लागणार आहे कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे. जो संघ जिंकेल त्याचं मात्र अस्तित्व टिकून राहील, तो पुढे वाटचाल करेल आणि जो संघ हरेल त्याला मात्र या स्पर्धेची तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल. ऋतिक रावटेम ओव्हर द विकेट आलाय, फटका हवेत खेळलाय आणि आता मात्र चेंडू खाली गोविंद पोहोचतोय, कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. पकडला झेल आणि ऋतिकने आपल्या संघाला पहिली सफलता प्राप्त करून दिली विश्वास जाधवच्या रूपानं. चांगला खेळ आतापर्यंत आपण विश्वासच्या वतीने पाहिला. बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून आपण तब्बल 2 चौकार पाहिले आणि एकूण 4 चेंडू त्याने फेस केले. 4 चेंडूमध्ये 9 धावांचं तो योगदान देत असताना माघारी परत नवी फलंदाज विजय गीते आलाय. पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव विजय उपस्थित नव्हता परंतु त्याला सुद्धा माहिती की ही स्पर्धा महत्वाची आहे, हा सामना महत्वाचा आहे आणि माझं संघामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तो वेळेत वेळ काढून या महत्वाच्या मॅचमध्ये आता इन ऍक्शन मध्ये त्याला आपण पाहायला मिळतोय. 2 चौकार आणि एकूण 4 चेंडू फेस करत असताना मात्र या ठिकाणी विश्वास माघारी बाद झाला. चांगली सुरुवात त्याने आपल्या संघाला करून दिली आणि कधी जर आपली पायाभरणी जर मजबूत असेल तर त्याच्यावरती तुम्ही कितीही उंच इमारत बांधू शकता आणि ती पायाभरणी पहिल्या षटकामध्ये चांगली पाहायला मिळाली परंतु कुठेतरी ऋतिकनं त्या धाबांवरती लगाम लावण्याचा कार्याला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका केल्याचा विजयने प्रयत्न केला. हा फटका केल्यासाठी थोडासा वेळ तुम्हाला खेळपट्टीवरती काढणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी पाहू शकाल की अगोदरच मात्र ज्यावेळी तो डगआउट मधून निघाला त्यामुळे त्याच्या मनामध्ये एक चर्चा सुरू असेल की मी पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका केलेल परंतु त्यामध्ये त्याला अपयश मिळालं. जबरदस्त गोलंदाजी आता परंतु लिगली 2 चेंडू त्यांनी हाताळले, एकही धाव मात्र खर्च केली नाही. डीप मध्ये तुम्ही पाहू शकला ऑफ साईडला एक फिल्डर डीप कव्हर पॉइंटला तैनात आहे. पावला अगदी पायांच्या रोखाने चेंडू हाताळले गेली, फक्त चेंडूला दिशा दिली. दरम्यान चिंचोलीचे भूषण विजय पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त पर्सनॅलिटी आहे आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ती वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आपलं गिरीदादा पाटील आणि MS चिंचोली संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत. पावलाचा वापर लिडिंग एज चेंडू हवेत परंतु सेफ प्लॅनिंग होईल कारण फिल्डरच्या भरपूर अवकाशाच्या बाहेर हा झेल होता आणि त्याच अनुषंगाने जोपर्यंत रवी सांबरे चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावा संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी 22 वरती जाऊन पोहोचते. 2 बल्लाढ्या संघामध्ये ही लढत. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल एकविरास्फोट भादाने तर दुसरीकडे MS चिंचवली आणि या सुंदर या क्रीडांगणावरती आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. या उपसरपंच चषक 2024 3 दिवसांचा हा फॉर्मॅट तुम्ही पाहिला असेल. 30 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. एक आपण प्रेक्षणीय लढत सुद्धा पाहिली आणि सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल की हा मानाचा करंडक कुठला संघ उचलेल. इथे मात्र पुन्हा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या वतीने केला गेला आणि शॉर्ट पॉइंटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. थोडस चुकीचं शॉट सिलेक्शन आणि त्याचमुळे आता मात्र स्वप्नीलला डगआउटच्या दिशेने आता मात्र वाटचाल करावी लागेल.
कारण लागणारा हा दुसरा धक्का आहे एकविरा स्पोर्ट भादाडे संघाला. जी सलामीला जोडी आली होती मैदानाच्या आतमध्ये ती जोडी आता मात्र या ठिकाणी माघारी परतली. प्रथमतः विश्वास बाद झाला, त्यांनी 9 धावांचं योगदान दिलं. तदनंतर स्वप्नीलचा आपण जर खेळ पाहिला तर स्वप्नीलच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, परंतु जास्त तो मोठे इनिंग खेळू शकला नाही. फक्त आपल्या संघासाठी 4 चेंडू त्यांनी फेस केले, 8 धावांचा त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. आणि तदनंतर आता मात्र 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय राकेश. पहिल्या चेंडूवरती 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडूची फेकी बॅटच्या रडारमध्ये होता, सरळ बॅटने लॉफ केला राकेशने. मिडलिंग खूप छानपैकी पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी 6 धावा तिथे मात्र देणारा हा फटका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, अनेक स्पर्धा आपण प्रज्ञा टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यापैकी अजून एक सन्मानाची स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे. भुईरगाव चषक 2024. आयोजक जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगाव यांच्या वतीने तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दिनांक 23/2/2024 ते दिनांक 25/2/2024 3 दिवसांची स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेचं ठिकाण असेल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खुक्से. या ठिकाणी तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक असणार आहे 30,000 रुपये व भव्य चषक. द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक असेल 15,000 रुपये व भव्य चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 7,000 व भव्य चषक. आणि स्पर्धा प्रज्ञा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणार आहे. आणि जर या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाला सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही रोहित भोईर, परेश भोईर, मनीष भोईर, रोहन भोईर किंवा जय महाराष्ट्र भोईरगाव संघाची संपर्क साधू शकता. प्रवेश फी आहे 3,000 रुपये, नोंदणी फी असेल 1,000 रुपये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज श्रीकांत. तिसऱ्या षटकाचा मात्र खेळ सुरू आहे. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. जबरदस्त फटका, पिकअप शॉट, व्हेरी गुड मिडलिंग आणि चेंडू मात्र निघून जातो या फाईन लेग आणि या लॉंग लेगच्या मधून. गीतीने मात्र एक्झिक्यूट केला. अगदी डाबा स्टिकवर चेंडूची फेकी पाहायला मिळाली, त्याच्यावरती खूप छानपैकी मिडलिंग पाहायला मिळाली. आणि या षटकाराच्या सहाय्याने आता मात्र धावफलक 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. जर 40+ आकडा इथे जर एकविरा स्पोर्ट भादाडे संघाने जर उभारला तर मात्र आपण चांगला टोटल म्हणू शकतोय 3 षटकांच्या खेळीमध्ये. आणि ती मात्र सुरुवात विजयने केलेली आहे, कारण पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी श्रीकांतचं स्वागत केलं त्या ठिकाणी षटकारानं. अजून या पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आणि या 5 चेंडूमध्ये श्रीकांत पाहूया कशा रीतीनं आपल्या गोलंदाजीमध्ये मात्र या ठिकाणी परिवर्तन करतोय. यानंतर अजून एक मोठी मॅच तुमच्या भेटीला येईल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गौतमी सापे विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम बॅटिंग करत असताना भादाडे संघ. अजून एक मात्र या ठिकाणी प्लिक्सचा फटका, परंतु मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. चांगला स्ट्रोक सजवलं तर परंतु गॅप शोधता आला नाही, परंतु अशा फटक्याने विजयाचा मात्र कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. आणि या सिंगल धाव तिथे मात्र आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाली. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. पस्तीस धावा. खर्च केल्यानंतर त्यानंतर श्रीकांतनं आपल्या षटकामध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि त्यांनी एक सफलता प्राप्त केली. धावसंख्या
35. 35 धावा धाफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि त्यामध्ये अजून काही धावा ऍड होतील का होणार नाहीत. मिड विकेटला मात्र जबरदस्त कॅचिंग. ज्या पावलानं अजय आला होता मैदानाच्या आतमध्ये त्याच पावलाने त्याला आता माघारी जावं लागेल. अजूनही धक्का लागत असताना एक विरासपूर भादानी संघाला. भविष्यवाणी करू शकणार नाही, कारण आपण जर विचार केला तर 2 षटकामध्ये 28 धावा असताना पहिल्या चेंडूवरती श्रीकांतच्या चेंडूवरती षटकार जोडला, परंतु त्यानंतर पुढील 3 चेंडूवरती 2 सफलता त्यांनी प्राप्त केली आणि फक्त एकच धाव खर्च केली. आणि धावसंख्या आता मात्र स्थिर आहे, ती म्हणजे 35 आकड्यावरती. नवीन फलंदाज मनोज कडू आपल्याला पाहायला मिळतो 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. आपण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेचच इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि मनोजकडे सुद्धा मात्र भरपूर अनुभव आहे, परंतु त्याच्याकडे आता मात्र सेटल होण्यासाठी जास्त वेळ नाही आहे. फक्त 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फटका इथे मात्र पहा. गुडला स्पॉटवर चेंडूला मात्र नक्कीच उस्ती मिळाली. अचानक टेकऑफ केला चेंडूला आणि जाऊन अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र आपण पाहिला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली मनोज आणि स्ट्रायकिंग एंडला आता मात्र शेवटच्या चेंडूवरती आपल्याला विजय हा फलंदाज पाहायला मिळेल. आतापर्यंत विजयनं एक षटकारच्या सहाय्यानं एकूण आपण जर विचार केला 8 धावसंख्येवरती खेळतोय. एकूण 4 चेंडू त्याने फेस केले. धावसंख्या 36. 36 धावा धाफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. एक चांगली वापसी मी तर म्हणेन MS स्पोर्ट चिंचोली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. मात्र या ठिकाणी पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण शॉट फायनलकडे, परंतु बॅकअपसाठी मात्र तिथे फिल्डर उपस्थित आहेत. 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या. थोडीशी भागमभाग सुरू आहे, परंतु तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात विजय बाद होतोय. आणि अशा रीतीने पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद एकूण धाबा जोडल्या या ठिकाणी 38 आणि 39 धाबांचा पाठलाग इथे मात्र MS स्पोर्ट चिंचोली संघाला करावा लागेल. तो पाठलाग इथे मात्र योग्य रीतीने केला जाईल की त्या धाबांचं संरक्षण भादाणे संघाच्या वतीने केल्या जाईल. तत्पुरते आपण या पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट सापे संघ आहे, तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल जय महाराष्ट्र भुईरगाव संघ आहे. आणि या ठिकाणी सन्माननीय भूषणजी पाटील चिंचोलीचे युवा उद्योजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी नाण्याची माहिती तुम्हाला माहितीच आहे. आणि कॉल कोण देईल? सापे संघाचे संघाने कॉल देत आहेत. उपसरपंचाची मागणी आलेली आहे, परंतु MS स्पोर्ट आलेला आहे. नाणेची बाजू भोईरगाव संघाच्या बाजूने लागलेली आहे. मी भूषणजी पाटील विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. टॉस जिंकला. या 3 षटकांचे सामने आहेत. तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये एक मोठं अपसेट केलं, कारण किंग्स स्पोर्ट खानवली संघाला तुम्ही पराभूत केले. आता समोर गावदेवी सापे संघ आहे. एक्झॅक्टली काय करणार तुम्ही? क्षेत्ररक्षक तुम्ही का स्वीकारता की तुमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे की चेसिंग कडे तुम्हाला आवडतो? चेसिंग करायला मला आवडतं. तर गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. मी नेहमीच एक प्रश्न विचारतो की तुमचे संघामध्ये यंगस्टर जास्त खेळाडू आहेत, परंतु ऋषिकेश भोईर सातत्याने टिकून ठेवला. ज्याप्रमाणे तुम्हाला सुरुवात हवी असते त्याप्रमाणे तो सुरुवात देत असतो, आणि त्यांच्याकडून काय तुम्ही धडे घेता का? हो, ते नेहमी आम्हाला शिकवत राहतात. कधी चुकी झाली तर सांगतात. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपला प्रवास कसा राहिला? गिरीशदादा पाटील जी स्पर्धा आहे, MS स्पोर्ट चिंचोली संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे, ज्याप्रमाणे स्पर्धेचं नियोजन आहे, कशा रीतीने तुम्ही ही स्पर्धा पाहता? स्पर्धा तर खूप छान आहे. स्पर्धा करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्यासाठी कारण की तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या समोर यंग संघनायक आहे, तुझ्यावरती संघाची जबाबदारी टाकलेली आहे, आणि संघाची जबाबदारी घेत असताना तू संघाच्या खेळाडूंना कशा रीतीने मोटिवेशन करत असतो? काय नाही, प्रत्येक आपला 100% देण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातच खुश आहे. निखिल पाटील इंजर्ड आहे, परंतु निखिल पाटीलची उणीव भासणार नाही, त्यासाठी तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि जास्तीत जास्त कुठल्या फलंदाजावरती तू आता अवलंबून असशील? जय महाराष्ट्र भोरगाव संघाला पराभूत करत असेल तर तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? अक्षय पाटील, सिद्धांत नागलेकर आणि आतिश पाटील. ज्या किलीसाठी आपण अक्षय पटेल ओळखतोय ती किली त्याची आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलेली आहे, परंतु इतर खेळाडूंना तू काय संदेश देशील या सामन्याच्या माध्यमातून? हर्ष पाटील याच्याकडून खूप अपेक्षा आहे.
आणि तू सोंगड्या काय तुझी भूमिका स्पेशल काय असेल या महत्वाच्या मॅच मध्ये? बॉलिंग. कारण की तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो या ठिकाणी नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकला जय महाराष्ट्र भोईरगाव संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. थँक्यू सो मच. तर नक्कीच आपण काही सन्मान आहे ते सन्मान या ठिकाणी संपन्न करतो आणि आता डीजे काव्या अर्थात पोपराडे चेतन पाटील सुद्धा आता लंच ब्रेक नंतर आमच्या समितीत जोडले जातील. तुम्हाला नक्कीच संधी मिळेल तत्पुरते आपण काही सन्मान आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करूया. चिंचलुगाचे युवा उद्योजक सन्माननीय भूषणजी विजय पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी विद्यमान उपसरपंच सन्माननीय या स्पर्धेचे केंद्रबिंदू गिरीशदादा पाटील आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भूषणजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान योग्य तो मान या स्पर्धेच्या वतीने आपण देत आहोत. भारतीय संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जात आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती, कुठलाही मनामध्ये भेदभाव नसताना या स्पर्धेचं नियोजन आणि या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. भूषणजी पाटील आपण आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतोय. डंबरू आणि सिटी बैलाचे या मालक सन्माननीय महेशजी पाटील याचकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज एम एस स्पोर्ट चिंचोली संघाच्या फलंदाजांसाठी दिलं जाणार आहे. 39 धावांचा पाठलाग प्रति षटकामागे 13चे अस्किन रडेट तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या अनुषंगाने सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. खेळपट्टीवरती श्रीकांत मुकणे आणि अजित पाडेकर. थोडंसं आपण या ठिकाणी सलामीवीरांमध्ये थोडंसं चेंजेस पाहिले, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर श्रीकांतच्या सोबतीला रवी सांबरे होते, परंतु तो सामना 4 षटकांचा होता. आता सामना 3 षटकांचा आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र हे 2 विस्फोटक फलंदाज आता खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ लेन गेंद आणि मात्र त्याच्यावरती हुकचा प्रहार आणि चेंडूला पाडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. अजित पाडेकरच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार चौकार. त्याला धाव जोडता आली नव्हती. लेगबायच्या स्वरूपात आपल्याला पहिल्या चेंडूवरती ती धाव अवांतर पाहायला मिळाली, परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती काय जबरदस्त प्रहार केला या ठिकाणी अजित पाडेकरनं. 4 धावांनी स्वतःच्या इनिंगला त्यांनी सुरुवात केली. ओहो, फुलर लेन जबरदस्त या ठिकाणी कमबॅक. यॉर्कर लेंथ डिलिव्हरी क्राऊड झेल होता आणि तेच म्हणजे सांगत असताना की हा झेल तुम्ही एका बाउन्सवरती मात्र कलेक्ट केलाय. आणि खरोखर या स्पर्धेमध्ये पंचांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन की ज्या अनुषंगाने त्यांनी पंचांची कामगिरी या पूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. पंच शानू कुरेशी सर, पंच परेश महाजन, पंच गोकुलदास पाटील, पंच शकील कोटी, BC4चे ही नामांकित पंच आहेत आणि अप्रतिम कामगिरी त्या सर्वांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. हो, पुन्हा आता ऑनसाइडला टार्गेट केलं आहे, परंतु आता डीप स्क्वेअरकडे फिल्डर आहेत स्वप्नीलच्या रूपानं. आणि आता स्वप्नील कतोरे मात्र गोलंदाजी साकारतो आणि पाहू शकाल चांगली फिल्डिंग मात्र त्या दिशेने पाहायला मिळाली. चांगली फेक झाली आणि एकच धाबेवरती त्या ठिकाणी अजितला थांबवलं गेलं. प्रत्येक षटकामध्ये 13च्या सरासरीने धाबा तुम्हाला इथे जोडायच्या आहेत आणि आतापर्यंत धाव फलकावरती 6 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे श्रीकांत मुकणे तर दुसरीकडे अजित पाडेकर. सध्याच्या सत्रामध्ये पाहिलं तर श्रीकांत आतापर्यंत एक अर्धशतकी इनिंग सुद्धा मात्र साकारली आहे. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो, अतिशय जबरदस्त लेंथवरती ही चेंडूची फेकी हाताळली गेली. स्वप्नीलनं एस्टॅनच्या मधोमध त्याला पकडलं गेलं आणि लेग B4च्या रूपानं हा पहिला धक्का लागत असताना MS स्पोर्ट चिंचोली संघाला.
शेवटचा चेंडू होता पहिल्या षटकातील आणि त्याच्यावरती काय जबरदस्त फटका अगदी पायांच्या रोखाने चेंडूची हाताळणी केली होती, परंतु मिडलिंग खूप छान आणि पूर्णपणे पॉवर त्या फटक्यावरती आपल्याला दिसून आली आणि 13चं स्क्रीन रन गाठत असताना आतापर्यंत 12 धावा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या. म्हणजे येणारे 12 चेंडू आता शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू शिल्लक 27 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज विजय गीते आता मात्र आपल्याला षटकाला सुरुवात करेल. आतापर्यंत अजित पाडेकरच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, तदनंतर अस्तिकच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. त्यांनी पहिल्या चेंडूला मात्र सामोरा गेले. विजय लेफ्टाम राऊंड द विकेट आला आणि पहिल्या चेंडू पाहू शकाल शरीराचा वेध घेणारा थोडासा हाईक फॅक्टर होता आणि त्याचमुळे ही पंचांनी अपील फेटाळली. जे काही योग्य निर्णय पंच शानू कुरेशी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, परंतु लिगबाच्या स्वरूपात एक अव्वंतर धाव तिथे मात्र जोडली गेली. 13 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 11 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. हा षटक पूर्णपणे सांगून जाईल की या सामन्यामध्ये कुठल्या संघाचं वर्चस्व, कुठल्या संघाचं पारडं जड असेल. हा षटक फार निर्णायक असेल. विजय गीते पुन्हा एकदा मार्गस्थ. ओहो, परफेक्टली यॉर्कर लेंथ, व्हेरी गुड डिलिव्हरी बाय विजय गीते. आणि विजयचं एक वैशिष्ट्य आहे की तो शॉर्ट रनअपने गोलंदाजी करत असतो आणि कमी वेळामध्ये तो षटक पूर्ण करत असतो. फलंदाजांना जास्त तो संधी देत नसतो आणि मी तर म्हणेन की ही चांगली बाब आहे. इथे मात्र थोडंसं पुढे लेंथ ठेवण्याचा प्रयत्न केला, सरळ बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाजाने मात्र हा चेंडू स्टॉप केला. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू. आतापर्यंत एकही धाव विजयनं बॅटच्या स्वरूपात खर्च केली नाहीये. 9 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. जयेश पाडेकर यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र चिंता वाढताना आपण पाहतोय. संघ थोडासा आता मात्र बॅकफुटवरती जाताना पाहतोय. हा चेंडू सुद्धा मात्र शरीराचा वेध घेणारा आहे. म्हणजे विजयच्या विरोधात खेळणं आता मात्र कुठेतरी अस्तिकसाठी इझिली नाहीये. सलगचा हा चौथा डॉट चेंडू. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये एक मिडल ओव्हर पाहिलेले आहे. SK स्पोर्ट्स सापेक्ष संघाच्या जीवन सालवीनं तो कारनामा केला आणि कदाचित हा दुसरा मिडल ओव्हर इथे मात्र पाहायला मिळेल का. विजय गीते सध्या जबरदस्त कार्य करतोय. आता मात्र त्याच्या समोर असेल अजित पाडेकर. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. दबावाच्या स्थितीमध्ये MS स्पोर्ट्स चिंचोली संघ सुरुवात चांगली होती. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, परंतु आतापर्यंत विजयनं बॅटच्या स्वरूपात या ओव्हरमध्ये एकही धाव खर्च केली नाही. 14 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज. ओहो, इथे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज झाला रनआउट आणि या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर विजय गीतेच्या वतीनं मात्र आपण पाहतोय. जबरदस्त स्पेल विजय गीतेचं पाहिलं आपण आणि आता मात्र समीकरणाकडे आपण लक्ष वेधूया. 14 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी MS स्पोर्ट चिंचोली संघाला 25 धावांची आवश्यकता. कमॉन DJ काव्या. आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. प्रत्येक धावेसाठी आता मात्र या ठिकाणी संघर्ष करताना आपण पाहतोय MS स्पोर्ट चिंचोली संघाचे फलंदाज ज्या अनुषंगाने एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय, त्या अनुषंगाने आता या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये प्रत्येक धावेसाठी तडपडत असताना MS स्पोर्ट चिंचोली संघ इथे मात्र पहिला चेंडू डाबा स्टिकच्या बाहेरून निघून गेला. पंचाचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडूने मात्र सुरुवात केली अजयने आपल्या स्पेलला. 6 चेंडू शिल्लक, 24 धावांची आवश्यकता. 25 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. या
पहिल्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर मात्र पुन्हा एकदा मात्र मॅचमध्ये वापसी करू शकतात आणि ती क्षमता अस्तिककडे आहे. कारण त्यांनी दाखवलं पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार जोडला होता, परंतु या ठिकाणी जमिनीच्या साह्यानं चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड विकेटला मात्र चांगली फिल्डिंग मनोज खेळू, परंतु फेकी थोडीशी संत आली आणि त्याचमुळे 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. प्रत्येक धाव आता मात्र इथून महत्वाची आहे. प्रत्येक MS स्पोर्ट चिंचोली संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र थोडीशी आपल्याला नाराज पाहायला मिळते, कारण आपली घरची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये असं वाटलं होतं की चांगला खेळ MS स्पोर्ट चिंचोली संघ करेल, परंतु सध्या या सामन्यामध्ये या बॅकफुटवरती आहे. हो फाईन केल्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईनलीकडे फिल्डर तैनात आहेत. सिंगल डबलने काही होणार नाहीये. तुम्हाला आता विमानाचा प्रवास करावा लागेल, कारण 4 चेंडू आता मात्र या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत आणि या धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 18 म्हणजे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये तुम्हाला विजयासाठी 21 धाबींची आवश्यकता आहे. तुम्ही रिक्षाने प्रवास केला तर फक्त आपल्या स्पर्धेपर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं असेल आता मात्र विमानाची तिकीट तुम्हाला बुक करावं लागतील. बुक करतायत, परंतु परफेक्टली टायमिंग तिथे मात्र जुळलं नाहीये. 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली होती, परंतु ओव्हरच्या रूपाने पहा या ठिकाणी अजूनही मिस अंडरस्टँडिंग आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल चांगल्या दिशेने फेक केली आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होतोय. विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज ऋतिक आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अस्तिक. फटका हवेत, मिस टायमिंग आणि पूर्णपणे या सामन्यावरती आता वर्चस्व आपण पाहतोय आई एकविरा स्पोर्ट भादाणे संघाचं. एकविरा आई मातेचं मात्र दर्शन घेऊन हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि पाहू शकाल चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे प्रत्येक खेळाडूच्या. कभी खुशी कभी गम, एकीकडे खुशी आहे तर दुसरीकडे गम आहे. हा क्रिकेटचा भाग असा आहे, कारण 2 संघामध्ये एक संघ जिंकणार आहे तर एक संघ हरणार आहे. नॉकआउट स्पर्धा ज्यावेळी आपण लीग मॅचेस खेळतो त्यावेळी तुम्ही एक सामना जर गमावला तर तुम्हाला पुढील सामन्यामध्ये संधी मिळत असते, परंतु तशा प्रकारचं शेड्यूल नाहीये. पंचांचा या ठिकाणी नो बोलता इशारा, कारण जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी गेली आणि 1+1 एकूण 2 धाबा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 23 धाबा. फ्री चेंडू त्याच्यावरती सुद्धा मात्र फटका या ठिकाणी सजू शकले नाही. आलाय डॉट चेंडू. एकतर्फा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला आणि तसं एकतर्फा खेळ कोणाला आवडत नसतो आणि एक चांगला खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा दूरदूरून येत असतात. एखाद्या स्पर्धेमध्ये मान्यवर सुद्धा येत असतात, परंतु आता MS स्पोर्ट चिंचोली संघानं खूपच निराशजनक कामगिरी केली आणि त्यांचं आता एकच ध्येय असेल की आपण पूर्णपणे स्पर्धेकडे आता फोकस करावं. दरम्यान या ठिकाणी शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख सर्वांची युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आणि हा सामना जिंकलाय MS स्पोर्ट